यो व्हॉट्सअप गुड मॉर्निंग गाईज, कशात तुम्ही? वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आज आहे डे 3 ऑफ, म्हणजे ब्लॉगचा डे 3 आहे. आमचा डे 4 आहे. बघू शकता तुम्ही कसा मला व्ह्यू भेटला आहे. तेवढा भारी तर नाही, आश्चर्य पोपणूच नाही आहे, पण ठीक आहे. जेवढा आहे तेवढा एक नंबर व्ह्यू आहे. नथिंग इज बेटर दॅन समथिंग मला विषय आहे. व्ह्यू चांगला आहे, सगळं चांगलं आहे. मस्त आज रूमवरच आहेत. अजून सकाळचे वाजले, थंडी जाम जोरात आहे. एक सेकंड थांबा. थंडी जाम जोरदार आहे इकडे, म्हणजे लिटरली बाथरूमने अशी घरात पण अशी चपला घालून चालू लागते, कारण की लाद्या एवढ्या थंड आले न. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या ना अख्ख्या रूममध्ये नाही पंखा आहे ना AC आहे. बस यो बॉडी फ्लेक्स करणार दिसतं. बॉडी फ्लेक्स, पंखा नाही, AC नाही, काय नाही. असे थंड हवेतच झोपायचं असं आहे ना. आता सकाळचे वाजलेत 8, ऑलमोस्ट 8 वाजायला लागलेत. सो जाम थंडी आहे, जाम म्हणजे जाम थंडी आहे. आता जस्ट आंघोळ करून राहिलो. एवढा थंड गरम पाणी पण असं वाटते का कोमट पाणी आहे. लिटरली त्याच्यातून वाफा निघत आहेत ना, तो कोमट पाणी लागतं असं हात बीत टाकलं. बिछाना फुल थंड, एकदम थंड वातावरण आहे. म्हणजे लिटरली थोड्या वेळात असं वाटतं का डोकं दुखावं लागेल का. पण तुम्हाला ड्रिप चेक मी नंतर देतो. जरासं तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. अजून 3 बेडरूम आहेत तसे, जसं आमचा एक आहे तसे 3 आहे. नाही आमचा पार्किंग लॉट आहे, पण इकडे पार्क नाही केलं, इकडे बागे पार्क केलं आहे. नाही असा काही व्ह्यू आहे इकडचा. इकडून बाहेर झाला रस्ता, इकडून असं थोडंसं निघलं का बाहेर आहे. आतमध्ये असा बंगलो टाईप आहे. मस्त आहे. रूम्स एक नंबर आहे. झोपायला पण मजा आली. फुल गारावा न. मला झोप 12 वाजता आली, कारण की मी एडिट करून मग झोपायला गेलो. आता भाईची बॉडी दाखव का बॉडी फ्लेक्स नजर लागेल तर आता तेच विषय आहे. म्हणजे खूप चांगलं वाटते. आता फिरणार आहेत इकडून काय ते यांचंच वाटते, म्हणजे ज्यांचा रूम आहे त्यांचंच हे आहे बस ट्रॅव्हलिंगचं. त्याच्यात ती लोक आपल्याला त्यांच्या पॉईंट फिरवतील 6 वाजेपर्यंत, 9 ते 6 आय थिंक सो असं काहीतरी आहे. तर तेच बघणार आहे, फिरणार आहे. कुणी सो गाईज तो टॉपिक आहे का, आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहेत फिरायला. मी जास्त करून बेडवरच असतो, बिकॉज इकडे थंडी नाही लागत. बाकी सगळीकडे जाम थंडी लागते. मस्त रजाई घ्यायची ना, झोपायचं. टी शर्ट हा आहे माझ्याकडे, पण मला टी शर्ट नाही आहे. शर्ट मस्त वाटतं. टी शर्ट हा आहे, काय करू. टी शर्ट घाल, तू काय घालतो? टी शर्ट, कारण काय एवढं शर्टच आहे. पाण्याचं होते माझं एवढे दिवस झालं. टी शर्टच आहे, शर्ट नाही म्हणून ऑर्डमेन आवडतं. ठीक आहे चालेल. आता बघूया, आमचं डिसाईड झालेलं तर काय घालायचं काय नाही. बघू, मी माझं पण मन चेंज झाला, मी पण चेंज करीन. हे बरं वाटतंय. चिप्पी काळी पिप्पी. आता तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो नाश्त्यामध्ये पुढे जाऊ. काही ते बघू शकता. आता नाश्ता करून झाला. नाश्ता करायला आलो रूमवरून, दाखवायला विसरलो, पण ठीक आहे चालते. बघू शकता. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट आहे, पाऊस पडायला लागला आहे ऋतूमध्ये. आता क्या होगा बघायला येतं. थांबायला पाहिजे बस स्टॉप तरी, त्याचा फोटोची वाट लागेल. डॉन किंवा पकडणं पाऊस वन साईड लागेला. बघतो आता काय विषय काय नाही, निघल्यावर तुम्हाला डायरेक्ट काही बघू शकता. पावसामुळे आम्ही सगळी बाहेरच उभे आहेत हॉटेलच्या. आता बघा पाऊस वन साईड पाऊस नडतोय, म्हणजे बारीक पाऊस आहे, पण थंडी एवढी आहे का पावसात जायचंच मन नाही. भाईचे आज कपडे बघा, भाईचे कपडे दाखवता. भाई कपडे दाखवा. पाणी पडला माझ्या पाटणी, पाणी पडला. ड्रिप चेक बघितला माझा. ड्रिप चेक तुम्हाला नंतर दाखवतो. ओके तर बघा आताच बघा, घ्या. ओके आता तुम्हाला पुढे बसमध्ये जाऊन भेटतो. आता बसचं वाल्याला फोन केला आहे, बघूया. काय पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे, पण आमची बस आली आहे तर आम्ही बस जाऊ झालो. ती बघा तिकडे आहे. बसमध्ये दुसऱ्यामध्ये दाखवतो.
न चुकून आता कॅमेरा पडलेला पैसा नशीब जास्त काही नाही कवर होता म्हणून जास्त सेफच राहिला. मग माझ्याकडे सगळं सामान देऊन ठेवलं. हे बघा बॅग आहे सगळं ना. ते बघा आहा इकडे बसाले मी जाता ना बाबा भेटतो. जाम थंड पाणी त्याच्यात ना थंडावा ना त्याच्यात पाणी पडायला लागलं अंगावर. काय बोलणार हवा लागली का काम 25 होणार आहे माझं तरी वाटतं. खिडकी बंद ठेवा लागेल. सॉरी हा काहीच भेटेल काय ते बघा सुद्धा तुम्ही इकडे आम्हाला ड्रायव्हरच्या बाजूलाच बसलं. माझे मराठी लोक आम्हाला थोडेसे आमच्या सेम लँग्वेजचे. आता आम्ही चाललो काय लावेल बरोबर आम्हाला फक्त करताना काय ते दादा बघा फुल व्ह्यू बघा आम्हाला काय भेटला आहे लोकांना. काय म्हणतं बाई बाई काय म्हणतं बाई 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 काय म्हणतं. काहीच त्या बसवाल्याने आम्हाला इकडे सोडले. हे आहे बोटिंग पॉईंट. तिकडे अख्खी लेक आहे. अजून इथे थ्रेड गार्डन आहे कोणतं तरी. ते थ्रेड गार्डन बघून मग बोटिंग न मग परत बसमध्ये मग परत दुसऱ्या स्पॉटवर जाणार. सो आता इकडे यांनी ह्याला छत्र्या बिकॉज जाम पाऊस आहे. पाऊस एवढा आहे ना म्हणजे लिटरली थंडी लागते ना याच्यात पाऊस ना त्याच्यात हवा दोन्ही मिक्स केलं ना का मग गाराठी होते. तर थोडंसं चाललं ना का श्वास घ्यायला त्रास होतो. ओके सो इट्स ओके. तरी उघडत होतं छत्रीत उलटी झाली आहे बघा. थँक्यू फेकून दिली डायरेक्ट. माझं काय खरं नाही. अटकली घ्या अटकली जायला आता एकदाच असते ते काय ते बघ. बोट हाऊस उटी हे सगळं काहीतरी आहे. अजून आपले बाबा आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत काय काय नाही ते. ओके तो बघतो नाही बघा झाड पण भारी आहे वाला इकडे. एकटीच चालले घोडी साडी करू चला नको पावसामध्ये. गाय आम्ही अशा बोगद्या ठिकाणी आलो ज्यात थ्रेड गार्डन करून आहे जिकडे फ्लावर्स आहेत. आय थिंक सो जाऊन बघतो. कॅमेरा परमिशन आहे ते घेतलेली सही बघू शकता तुम्ही. आर्टिफिशियल आहे ना रिअल नाही. आर्टिफिशियल फ्लावर्स आहे तिकडे. ये काहीतरी सांगतं वाटतं बघ. असल गार्डन बनाने के लिए कैसे बनाएगा ना. शर्ट कॉलर का अंदर बकरम आता. कॉलर का इनसाइड इज द कैनवास मटेरियल बकरम बोलते हैं. बकरम फुल शेप के कट करके इसको ऊपर धागा लपेट. डंडी के लिए स्टील कॉपर रॉड. एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरिंग थ्रेड से बनाया. बिना मशीन बिना सुई पूरा हाथ से बनाया गार्डन. हमारा गार्डन वर्ल्ड रिकॉर्ड यूनिक वर्ल्ड रिकॉर्ड. एक फ्लावर बनाने के लिए 1 दिन लगेगा. पूरा गार्डन बनाने के लिए 12 साल लगेगा. पूरा हाथ से बनाया. फंगस लोटस एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरिंग थ्रेड से बनाया. 1 to 15 द वेट द बोर्ड फुल डिटेल्स लिखा है. आराम से देखिए लास्ट में सैंपल दिखाएगा खरीदने के लिए मिलेगा. पूरा हाथ से बनाए फ्लावर्स पूरा फंगस लोटस एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरिंग थ्रेड से बनाए. बिना मशीन बिना सुई पूरा हाथ से बनाए फ्लावर्स पूरा. 1 मिनट रुकिए सैंपल दिखाएगा. हे बघा या धाग्याशी बनवला अख्खा. शर्टच्या आतमध्ये काय बकरम बोलते. त्यांचा बकरम मला पण माहिती जिओ होता थ्रेड गार्डन. याच्यात म्हणजे त्यांना एक फुल बनवायला एक अख्खा दिवस लागायचा. एक फुल बनवायला त्यांना 12 वर्ष लागली एवढा मोठा गार्डन बनवायला. खूप मस्त मस्त फुलं आहेत. पप्पाने एक घेतलं पण आहे अख्खा म्हणजे असं ये मी ते लास्टला टाकलं असेल ते बॉक्समध्ये ते वाला घेतलं आहे ना. म्हणजे खूप मेहनत असते या सगळ्या गोष्टीतनं. वर्ल्ड रेकॉर्ड बनवला ये करून या लोकांनी असं तिकडे लिहिलेलं आहे. मस्त वाटलं बघून. जरा युनिक होतं काहीतरी बघायला. जाम मस्त वाटलं. आता आम्ही चाललो बोटिंग साईडला. काय समोरच आहे लेक बघू शकतो तुम्ही. लेक दिसत असेल लेक आहे. आता बघूया तिकडे जर ती पॅकवाली छप्परवाली बोट असली तर. कारण की पाऊस कंटिन्यू बेसिसवर अजून पाऊस आहे. मी छत्रीत नाही म्हणून पाऊस आहे. आता थोडंसं क्लायमेट थोडं डल होत चाललं आहे. तसं जरा थंडी पण कमी लागत चालली आहे. आता काय एवढी थंडी नाही का बाबा हो आली. सकाळी खूप जास्त होती आता थोडीफार कमी झाली आहे. आता जातो तिकडे ना बघतो बोट छप्परवाली असली तर घेणार नाही तर मग चलणे का गोली. आज सगळी येतात ते बघा तिकडून चालतायत.
टाईमपास असते ना यांच्या लोकांचा. मग त्यांनी किती माहिती का 48 का काही 45 मिनिट्स दिलेत एक लोकेशन फिरा, म्हणजे एक न दोन लोकेशन 45 मिनिट्समध्ये. आता काय माहीत केवढे मिनिट्स झालेत ना काय झाले, टायमिंग मी बघितलं नाही काय नाही, डायरेक्ट आठझोड फिराफिर चाललं आहे. बाकी बघाल तर इकडचे नजारे तर एक नंबरला जवाबे आली. जाऊ द्या पुढे जाऊन तुम्हाला अजून दाखवायचा, म्हणून जास्त बडबड नाही करत, सुरू कर. काय आता स्वेटर घात ते येऊकडे आता मी स्वेटर घातला आता, चष्मा पण घेतला भारीवाला. आता आम्ही चाललोय बघा, पाऊस आहे वन साईड. आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनवर बघूया. मी स्वेटर यासाठी घेतला का रात्री जामच थंडी लागते, हो तेव्हा घेतला. काय बाकी चष्मा कसा वाटते ओके. सो गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या बसनी, बघा ही आमची बस आहे. बसनी आम्ही आलो आहे आता टेलिस्कोप व्ह्यू बघायला. टेलिस्कोप व्ह्यू बघून आम्ही डायरेक्ट निघणार आहे तिकडून कुन्नूरला. हे कुन्नूरच आहे नाही, कुन्नूरला निघणार आहे. ती कुन्नूरच्या थोडंसं खाली आहे. इकडे टेलिस्कोप व्ह्यू ना बोबो. येस बाब. तर आम्ही आता चाललो आहे बघा इकडे जाऊन टेलिस्कोप व्ह्यू बघतो ना, मग निघतोय बघा कसा आहे, हवेत आहे हवेत. बाकी मध्ये एक लाकूड आहे बघतो मी तरी मग. तो गाईज इकडे एवढा पाऊस आहे, अजून एवढी थंडी हवा आहे ना, ते गाराटलो साप गाराटलो असं वाटते. कुठे आलं कुठे नाही भाई. व्ह्यू एक नंबर आहे, फोटो पण भारी आले आहेत, पण एकच विषय आहे का पाऊस एवढा पडते का काय बोलू नाही शकत. खरंच जाम थंडी आहे, जाम थंडी. मी आता छत्री घेऊन उभा आहे, पण तरी पण जरा पण लागला ना तरी जाम दुखते, म्हणजे असं जलजल करते ना लिटरली भाई साहेब, काय बोलूच नाही शकत. पण एन्जॉयमेंट फुल आहे, आमची एनर्जी थांबत नाही ना. असं नाही का थोडीफार थंडी आम्ही सहन करू शकतो भाई, असं वाटते बर्फामध्ये कसं हात टाकतो आपण तसं झाले. इकडे बघू शकता काय व्ह्यू येतोय, एक नंबर व्ह्यू. बड़ा बिल्डिंग देख रहे हैं ना, बिल्डिंग का नाम है मेट्रोस रेजिमेंटल सेंटर. बिल्कुल के लिए पैरेडी ग्राउंड है सर. ये कर्मा पिक्चर में जेल सीन पूरा आर्च के अंदर शूटिंग है, अंदर जेल सीन. जेल सीन. आता आम्ही इकडे थांबलो आहे, तर 50 रुपीज कलेक्ट करतो. आमचे ते व्हॅलीमध्ये फिरायचे, अजून गाईड करायचे. सो मी मम्मीला बोललो का 50 रुपीज जास्त देऊन जरा 5 मिनटं गाडी चालवा भेटली असते ते बरोबर. बघू शकता आज आमचं कसं कॉम्बिनेशन एकदम मस्त झालेलं आहे, खूप बरं वाटते. रेड ब्लू रेड ब्लू रेड बुल. पण एक दिक्कत आहे गाईस, एक पण पोरी पुढे सो गाईस आता आपण पोचलेलो आहोत टी-नेस्टला बघा. ते आमचं अदरक 18 मसाले इसमें ऑलरेडी मिला होता है. अब घर में जाकर अच्छे से दूध डाल के ये चाय पत्ती डाल के बॉईल करना. सो गाईस तुम्ही इकडे बघू शकता लिटरली अख्ख्या म्हणजे इकडून घेऊन ते अख्खं फिरून ते लास्टपर्यंत खाली ना ते व्ह्यू तो काय फोटो येतील ना, काय काय व्हिडिओ येणार आहेत ना. जास्त करून सिनेमॅटिक टाकतोय, जरा जास्त कंटाळू नका, बघा तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग भारी ब्लॉग असेल. कंटाळू नका, सिनेमॅटिक जास्त आहेत, गाणं पण भारीवाला टाकणार आहे, फुल एकदम चांगला ब्लॉग बनवेन. टेन्शन घेऊ नका, सगळी उतरलेत. आता जाऊन बघतो पहिला, नंतर मग तुमच्याशी भेटतो ना, मग बोल. ओके बाय. आता बघतो इकडे काहीतरी बोलवलं आम्हाला दाखवायसाठी, ते बघतो मग नंतर बोलतो. ओके. सो गाईस एवढी थंडी आहे ना, खरं सांगतो कापायला लागलो आहे, हात बीत सगळे कापायला लागलेत. तुम्हाला बाई फोटो काढलेत, ते पण थरथरत फोटो काढलेत आम्ही, जेवढे आलेत तेवढे. बघा आम्ही आता थोडंसं व्हॅलीमध्ये फिरतोय, बघतो जराशी व्हॅलीनं निघतो इकडून.
पाऊस जिकडे थांबतो तिकडे पाऊस येते. जेव्हा बसमध्ये असतो पावसाचा एक थेंब नाही पडणार, पण जिकडे थांबू तिकडे पाऊस चालू होते. हे बघा अशी चालायसाठी जरा रस्ता आहे. ही अख्खी व्हॅली आहे. इकडे आता जरासे फोटो काढतो राधाचे ना माझ्या दोघांचे. न मग मी डायरेक्ट बसमध्ये भेटतो न सिनेमॅटिक्स टाकत राहीन. तर बघत राहा सिनेमॅटिक्स, एन्जॉय करा ब्लॉग, नो इश्यू. आवडला नसेल कमेंटमध्ये टाका, आवडला नाही मी भाई काय नाही करू शकत. नाही आवडला तर नाही आवडला भाई, आता काय करू सांगा. काय करू अजून याच्यावर गाणी भारी सगळं भारी, आता अजून काय करू सांगा. ते बघा आता मग फोटो काढतो ना मग तुम्हाला भेटतो. ओके ते फोटो काढायला मेहनत बघा कसं वरती जावं लागते. ओके हे बघा आता गाईस फक्त फोटोशूट चालला आहे माझे. पण मी खूप सारे फोटो काढले. कधीशी एवढी हवा सुटलेली नाही, एवढा थंडावा असं वाटत होता ना, असं गाराटलेलं थरथरत होतं सगळे. आता थोडंफार म्हणजे कमी झाले हवा, पण ठीक आहे तरी थंडी लागते तेवढीच. सगळे फोटोज काढायला राहत होता. आत्ताच आम्ही फोटोज काढून झालेत. आता आम्ही थोडं खाली चाललो आहे. थांबा सर एक मिनटं बोलू द्या. हां तो आताच जरा आता फोटो काढून झालेत आमचे ना. आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनवर, पण पहिला इकडे फोटोज काढून घेतो थोडेफार. अजून फोटोज काढायला आलो इकडे, काय जास्त दुसरे करायला नाही आलो आहे. तुम्हाला सिनेमॅटिक्स मी टाकलेत, बघा नाही एन्जॉय करा, बाकी काय बघू नका. माझंच बघत राहा यूट्यूबचे व्हिडिओज. ओके बघा आता आणि फोटो काढत आलो आहेत, ते फोटो काढतो मग निघतो आम्ही. बाय बाय, बघत राहा. गाईज हे बघू शकता भाई साब व्ह्यू बघा, एक नंबर ती डोंगर बघा, खतरनाक व्ह्यू भेटला का. गाईज साब अरे थांब ना, काढू ना पहिलाच. अरे वरती आहेत. गाईज हे बघा जेवण मागवलं, जेवतो म्हणून मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट बसमध्ये गेलं चालतं. इकडे संतोष कुमार चांचाडे बघा कसा पलतंय. हे पलू नको व्हिडिओ, अरे व्हिडिओ फेमस होते इकडे या. काय दोघा मित्र भेटलाय काय रे बाई, बघाय राग आला माझ्यावर. आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या हॉटेलवर, त्या हॉटेलवर जेवण अवेलेबल नाही. सॉरी गाईस मला माहिती नाही काय आम्ही फोटो आहे. बट हा हॉटेल प्युअर व्हेज आहे, तो नॉनव्हेज व्हेज दोन्ही होता. पण असं कळण्यात आलेलं आहे की इकडे चांगला व्हेज भेटते म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. ही इन्फॉर्मेशन फक्त राजा देऊ शकते, बिकॉज मी जास्त त्याच्यात हे नसतो. आम्ही फक्त खाजड अजून बसड, मी पण खाजाडामध्ये असतो, पण माझं असं इन्फॉर्मेशन ठेवत असतो छोटी मोठी. हां ठेवायला लागते. कारण की कसं आहे ते बेटर फॉर हेल्थ ब्रो. जाऊ दे इंग्लिश. गाईज आम्ही दोघं जण फुल इकडे लुक का द्यायला लागलं माहिती आहे का. नको सांगू कारण नाही सांग काय नाही असं ते एवढी मोठी नेचर आहे, एवढं नेचर आहे. तर मग असं जरासं नेचरला आमची पण आपल्या इकडे नेचरला हरियाली बोलतात. हरियाली, हा हरियाली दाखवत होतो. हा चला हा बाग. चल छैया छैया छैया. ए अरे काय योकांचा स्टेप आहे माहिती आहे का. आहे टॅटू काढायचा आहे. अरे मला इकडे काढत इकडे. चल छैया 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 छैया. मम्मी आम्हाला इथे छैया छैया नाचवत आवडत. जेवण झालं आता हे लोक दरवेळी हायच करता तुम्ही. तुम्ही बघू शकता आमचं असं वातावरण, असं बोलू शकतो ना याच्यात. कैमरामैन ऐसा बोल. कैमरामैन राज के साथ 84 से आने वाले, अरे भाई 84 से आने वाले चंद मुल्क लोग चांदो चावला. अरे असं नको काढू. बघत होतो कसं मला
आलो वरती भेटते काहीतरी एक लोकेशन आहे तिकडे. ही आहे वर्ल्डची सेकंड हायेस्ट पॉईंट असं बोलतोय तो. इकडे खुलेआम धूर निघायला लागलाय. माझा गेला मोबाईल. सेकंडिंग अशी आहे का भाई थंडी जाम आहे एकदम टॉपला आहेत आपण. मस्त वाटते वातावरण जामच थंडावलेलं. बघा गारटला आहे मी पण गारटले. हे समोर काहीतरी असा व्ह्यू आहे गाराटी व्ह्यू. दुःख हे बघा आमच्या समोरून दुःख अशी पावतंय ना आम्हाला झालं दुःख. दुःख म्हणे जीवा लागलीच असं पंढरीचं ना असं कॅरेट ठेवलं आहे. अरे एवढं थंडी आईस्क्रीम खायला लागलाय ना गाईज. माझे गोप्रोची बॅटरी पण कमी आहे पण दाखवून देऊ हां दाखवतो ना. आता आम्ही चाललो आहे इकडे बघा. पुष्पा 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 घ्यायला पाहिजे होतं. लालचंदन आहे जिगेगानी. अरे बघा शिर्डीची लाईन लागली शिर्डीची. बाबा माझे गाईज बघू शकता धुकं पडलेत. जाम थंडी आहे लिटरली ना. आम्ही असं प्रिटेंड करतो का थंडी नाही लागत आहे पण गाईज खरं सांगू प्रिटेंड पण नाही होत थंडीनं. जाम थंडी ना बरं वाटते म्हणजे तेवढी काय थंडी नाही ना. तेवढी थंडी नाही आवडे वाटते नॉर्मल आहे बा. ही सगळी स्वेटर बिटर घालून फिरतो आम्ही आम्हाला हाफ चडी हाफ फुल पॅन्ट म्हणजे व्ह्यू इकडून असं बघू शकता तुम्ही. अख्खा धुकं झाले काय दिसत नाही ना त्याच्यामुळे असं वाटतं जाम थंडी आहे न. कसं आहे थंडी अजिबात नाही लागत. थंडी नाही गरमी पण नाही पण थंडी पण नॉर्मल म्हणजे असं वाटतं वॉर्म वाटतं. एवढं काय म्हणजे ते असंच होते. थांब कॅमेरा काय रे थंडी लागत ना. नाही ते असंच स्टाईल असते आमची ते बोलायची. काय इकडे मध्ये के रूम आहे वरती खूप लोक आहे तिकडे कोण नाही आहे तर मी आतमध्ये आलो. जरासं वॉर्म वाटतं इकडे. बाहेर निघल्यावर अख्खी धुकं आहेत खरंच. गाईज अरे काय गाईज काय लावू दे थांबा. सॉरी गाईज नाही करत. जातो इलो का तिकडे काहीतरी खायला लागलं तर आय थिंक सो मी पण थोडंसं जाऊन खातो. भूक लागले भाईस आम्हाला जाम. ते बघ तिकडे जाऊन सगळी उभे आहे. पोटपीठ फाटायला लागले. गाईस थंडी सहन करू शकतो सगळं सहन करू शकतो. नाकाचा श्वास घेताना एवढी थंडी लागते ना भाई सांग जरा तूच. ब्रिदिंगसाठी जाम थंडी लागते ना. आम्ही जाम सहन केलं ना. आमच्या आत्या बघा आमच्या आत्या एकदम अशी गाराटले ना स्वेटर घालून बसते. बाकी मामा आम्ही आता इकडे आहोत शंकरपाळ्यानं चकल्या खातोय. उटीच्या हिल स्टेशनवर आहोत आणि खूप थंडी पडलेली आहे. अरे चकली आम्हाला दे थंडी ना. सहन झालेली म्हणजे येऊन बसलोय बसमध्ये. आणखीन काय बोलू शकत नाही. मग बोलता ड्रायव्हर गायस ड्रायव्हरने टाइम दिलेला 4:15चा. आता वाजले 4:20. ऑलमोस्ट 4:30 वाजत आले. अर्धी लोक नाही आले. आम्ही 4:15च्या पहिला आलोय बिकॉज जाम थंडी आहे ना. कोणा सहन त्या मास नाकातून सहन नाही बाकी सगळीकडून सहन होते. बाकी इकडे चांगले दिसायला लागते बिकॉज एवढी ग्रीनरी आहे हरियाली आहे. एवढी ग्रीनरी आहे नाकामध्ये जरा भारी दिसायला लागते. जरासं ग्रीनरी जाम आहे ना इकडे तेव्हा. अजून ग्रीनरी बघा मस्त वाटतं. फ्रेंडशिप बँड लावा लागला. आता आम्ही आलोय टी फॅक्टरी अजून चॉकलेट फॅक्टरीच्या मागेच्या म्हणजे चालतोय आता चढतोय वरती. नाही हाय घेतलाय सोबत घेतलाय मी. हा थांब काय तसा वाला थांब नाही चल वाला थांब. तर आम्ही आता आलो आहे हे बघा चॉकलेट फॅक्टरी अजून टी फॅक्टरीच्या इकडं न. टी फॅक्टरी आणि चॉकलेट फॅक्टरी बघतो. आता परत पाऊस लागलाय. वन साइड पाऊस आहे. रट्टा पाऊस आहे.
बघू शकता तुम्ही अख्खा व्ह्यू. पॉवर हाऊस इकडे जरा दिसायला लागते चांगला ग्रीन. पैसे पडले दोनदा पडलं. लगी इथे द्या, माझं पैसे आले नाही लगी इथे द्या. पैसा बघ काय ना पडत असते. इकडून असं जायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता अख्खी कार काय एवढा भारी दिसायला लागतं आहे. अरे बघा टी फॅक्टरीची इथे हिस्ट्री काय लिहिलेली आहे. अजून त्याच्या पुढे जाऊन बघतो काय दाखवतो आहे. इकडून याच्यातून कचरा वेगळा होते आणि इकडून असा फक्त पाला त्या साईडून इकडून मुलातून पडते. इथून टाकला जातो आणि इकडून निघते नाही कचरा येऊन इकडे पाला पडते. पाला पडते ना. मग आता खाली जाऊन बघतो काय कशी की पाला कुठे पडते. बोल बनवा बोल चहा पिला हे कुणाचा बोल बनवा आपला. असं चहा बनवून निघते. आमच्या मामाने तिकडे जाऊन सॅम्पल आणला आहे. वास दाखवा बघू. वास तेवढा नाही आहेत, नॉर्मल आहे. शिज वास आहे. सॅम्पल बघितलं सगळं बघितलं. आता हे बघितलं फ्रेश चहा आहे बघ. बाहेर वाटते विक्रीकरण चालू आहे. सगळं चहाचं अजून तऱ्हेच्या गोष्टीचं इकडे विक्रीकरण चालू आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर काय माहीत बघू शकता काय घेतात त्यांना काय पण सिस्टममध्ये लोक काय पण घेतात. वेगळे एक पोलिसवाले पण आलेत ते बघू शकता तुम्ही. ते कंटिन्युअसली आमच्या सोबतच आहेत. ते गाडी घेऊन आलेत आय थिंक सो. 3 स्टार पोलिसवाले आहेत. त्याने आता काय माहीत काय विषय आहे काय नाही. जाऊ द्या आम्ही पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. डायरेक्ट आता बसमध्ये जाऊन भेटतो. आता इकडून आम्ही वाटतं चॉकलेट फॅक्टरीमध्ये चॉकलेट गिफ्ट घ्यायचे आहेत 2-3 दिवसासाठी. ओके सो गाईज आता मी आलो आहे चॉकलेट फॅक्टरीमध्ये. पहिल्याच आल्यावर न्यूट्रिलिक्स असं काहीतरी नाव दिसले. बघूया कशी बनते. चॉकलेट आहे. आल्यावर 3 चॉकलेट आपल्याला टेस्ट करायला येतात. बघू शकतो 3 चॉकलेट टेस्ट करायला येतात. बरं आहे. प्रोसेस चॉकलेट असं काढतात. असे प्रोसेस आहे. जास्त चॉकलेटच्या बारेमध्ये इकडे नाही सांगायचं. हे घ्यायचं मला. तर काय आम्ही गेलो चॉकलेट घ्यायला आणि तिकडे सिस्टम अपडेट व्हायला लागलं त्यांचं आता लगेच. आम्ही गेल्यावरच सिस्टम अपडेट व्हायला लागला. काय बोलू शकत नाही. एवढी गर्दी पडले. कधी भेटेल कधी नाही. आमचा ड्रायव्हर फोन करायला लागला नाही गो भाई आमचा उभा एकटा. आम्ही वाट एक गोष्टीची बघत होतो ती गोष्टच नाही आली. आम्ही आता चष्मा घालतोय. आले गोष्ट आले पण ती गोष्टी वरती गेली असती. तुला गाईज या बसेस बघा डिस्को बसेस. आणि बसेसला एवढं अपग्रेड केले का काय बोलू. जनाबे अली दे अली दमदम अली. ओके चहा फॅक्टरी अजून फॅक्टरी आपले चॉकलेट फॅक्टरी चहा फॅक्टरी अजून कॉफी फॅक्टरी बघून आम्ही आता निघालो. आता टोपी घातले सगळे पॅकेट होता. पण आता टोपी घातले. नवीन पण आता टोपी घातले ना. मास्क पण घातलाय. मला खूप जास्त थंडी लागली म्हणून आता जाऊन बघूया. आणि चालू आम्ही कोणतं तरी युटिलिटी पार्क करणार उटीमध्ये. पार्क करणार आहे लास्ट डे आहे. मग त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मग खायचं जेवायचं वगैरे करायचं ना. मग झोपायचं. मग उद्याला परत फिरायचं. फिरा फिर ओके जमून घे. काय आम्ही आलो इथे बोटॅनिकल गार्डन करून आहे बघा. इकडे तुम्ही नाव वाचू शकता. तिथे गार्डन बघायला आम्ही चाललो आहे. गार्डन बघून तिथे आम्ही माझा श्वास घ्यायला हे होते कारण की बिकॉज माझं नाक खूप माझे लावायला लागेल. माझ्याकडे तेवढं सामान आहे. ही बॅग एक साईडला टांगले. सो थांबा जरा मी थोड्या वेळात परत ब्लॉग चालू. सो काही आता जस्ट शॉपिंग केली आहे. सगळ्यांसाठी गिफ्ट अजून सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आता आम्ही चाललो आहे. आमच्या बसवाले ते आम्ही चाललो आहे आमच्या डायरेक्ट घरी. अजून इकडे भारी दिसायला लागते. तुम्हाला 10 वेळा सांगते मी इकडे भारी दिसायला लागते बिकॉज
तसं इकडे नेचर म्हणजे खूप नेचर. मग फोटो कधी पण तुम्ही काढू शकता. काय बोलतोय भाई? बरोबर. काय बोलायला देत नाही ना. फोनच बंद झाला बाईचा. फोनच बंद झाला आहे. कौशी फोटो काढून आता जाऊन किंवा हे अख्खा दिवस फिरण्यात गेलेला आहे आमचा. या बस इकडून निघून घरी रूमवर जाऊन आराम करणार, जेवणार मस्तपैकी आणि झोपणार आणि उद्यासाठी एनर्जी घेऊन परत फिरणार. फिरत बसणार. सत्य पड का गेले यार पाहिजे का यस आमची तमिळ एकदम स्ट्रॉंग झालेली आहे. तुम्हाला समजणारच नाही आम्ही काय बोलतो ना. मेन गोष्ट सांगू आम्हाला पण नाही समजा आम्ही काय बोलतो. काय जाता चाललो बसमध्ये. बस आली आम्हाला घ्यायला. आम्ही चाललो घरी आमच्या रूमवर. मग नंतर बघू कुठे जायचं असेल तर. इकडे बघू शकता तुम्ही जाणार. सो गाईज आत्ता जस्ट घरी पोचलोय. थोडं कंटाळा आला. आता सगळं चार्जिंग जातं फोन गोप्रो. नंतर तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला नाही तर जाताना बाहेर भेटतो. गाईज आता जस्ट जेवण झाले. आता निघतो घरी जायला. घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो. ओके सो बाय बाय गाईज. गुड नाईट. आताच ब्लॉग एडिट करून संपलाय. वाजलेत 10:30 वाजायला आलेत. आत्ताच जस्ट ब्लॉग अख्खा एडिट केला बसून. बस आता हा लास्ट पार्ट टाकायचा आहे. बाय बाय. गुड नाईट. लव यू. भेटूया उद्याच्या पार्टमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक अजून सबस्क्राईब करा विसरू नका. एवढी मेहनत करतो ब्लॉग एडिट करतो साधी गोष्ट नाही. तो ब्लॉग लाईक अजून सबस्क्राईब करा विसरू नका. ना आवडला असेल नक्कीच. अजून इंस्टावर पोस्ट पण केले. जाऊन नक्कीच तिकडे जाऊन पण लाईक करा फटाफट. क्रिश 999 इंस्टा आय डी विसरले असाल तर. बाय बाय. गुड नाईट.